Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 9.2 of chapter number 9 discount and commission from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 57 आणि 58 वर प्रॅक्टिस सेट 9.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी काही बेसिक कन्सेप्ट्स आपण क्लिअर करून घेऊयात. सो सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की कमिशन म्हणजे काय. कमिशन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊयात. हे पहा, ही एक मुलगी आहे, हिचं नाव आहे निधी. तिला तिची ही बायसिकल विकायची आहे, कारण तिला आता ती छोटी पडती, तिला आणखी मोठी बायसिकल हवी आहे. पण तिला कोणी सापडतच नाहीये की जे तिची ही बायसिकल विकत घेईल. मग एक दिवशी काय होतं, निधीच्या घरी तिच्या बाबांचे फ्रेंड जेठालाल येतात. मग निधी त्यांना सांगते की काका, मला माझी बायसिकल विकायची आहे, तुमच्या ओळखीमध्ये कोणी आहे का की ज्यांना माझी सायकल हवी आहे. मग जेठालाल म्हणतात की पाहावं लागेल, मला शोधावं लागेल की कोणाला हवी आहे का सायकल. मग निधी म्हणते प्लीज तुम्ही जरा पहा ना, मला कोणी सापडतच नाहीये की जे माझी सायकल घेतील विकत म्हणून. मग जेठालाल म्हणतात की मी तुझी ही सायकल सेल करून देईल, पण त्या मोबदल्यात मी तुझ्याकडून कमिशन घेईल. निधी म्हणते कमिशन कमिशन म्हणजे काय. मग जेठालाल म्हणतात की मी ही तुझी सायकल एकदम चांगल्या किमतीमध्ये विकून देईल, पण त्या बदल्यात तू मला 100 रुपीज द्यायचे. निधी म्हणते ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मी तुम्हाला देईल 100 रुपीज. मग जेठालाल घरी जातात तेव्हा त्यांच्या सोसायटीमध्ये राणी नावाची एक मुलगी राहत असते. त्या राणीला जेठालाल म्हणतात अगं राणी, तू कुठे चाललीस. तर राणी म्हणते की मी स्कूलमध्ये चालली आहे. मग जेठालाल म्हणतात चालत चालत चालली आहे, तुझी स्कूल तर खूप लांब आहे, तू सायकल का नाही विकत घेते एखादी. राणी म्हणते की हो, मी शोधातच आहे, मला एखादी जर सेकंड हँड सायकल मिळाली तर ती मी नक्की विकत घेईन. मग जेठालाल म्हणतात की ठीक आहे, मी तुला एक सेकंड हँड सायकल मिळवून देऊ शकतो, पण त्या मोबदल्यात तू मला कमिशन द्यायचं. आता इथे सुद्धा राणीला कमिशन म्हणजे काय हे माहितीच नव्हतं. मग ती म्हणते कमिशन म्हणजे काय. तर जेठालाल काका म्हणतात की हे बघ, मी तुला कमीत कमी किमतीमध्ये सायकल मिळवून देईल, पण त्या मोबदल्यात तू मला 100 रुपीज द्यायचे. मग राणी म्हणते की ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मी तुम्हाला 100 रुपीज देईल, पण मला कमीत कमी किमतीमध्ये सायकल हवी आहे. मग आता इथे पहा बरं, जेठालाल काय घेत आहेत, निधीकडून 100 रुपीजचं कमिशन घेत आहेत आणि राणीकडून सुद्धा 100 रुपीजचं कमिशन घेत आहेत. आता ते जेठालाल काका निधीला परत भेटतात आणि म्हणतात की निधी, मी एक अशी मुलगी शोधलेली आहे की जिला तुझी सायकल हवी आहे, तू कितीला विकणार आहेस तुझी सायकल, सेल कितीला करणार आहेस. तर निधी म्हणते मी 1000 रुपीज घेणार, ज्याला मी सेल करणार त्याच्याकडून. तर जेठालाल म्हणतात की ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग राणी निधीची सायकल विकत घेते किती रुपीजला, 1000 रुपीजला. मग आता राणी या जेठालाल काकांना 1000 रुपीज तर सायकलचे देतेच, त्याचबरोबर जे कमिशनचे 100 रुपीज आहेत ते सुद्धा जेठालाल काकांना देते. मग टोटल या राणीला सायकलसाठी किती रुपीज द्यावे लागलेले आहेत, तर 1000 प्लस 100 रुपीज किती झाले, 1100 रुपीज. आणि आता इकडे निधीकडे येऊयात. निधीने कितीला ही सायकल विकली, तर 1000 रुपीजला. 1000 रुपीज मधले 100 रुपीज निधीला या जेठालाल काकांना द्यायचे आहेत. मग या निधीला सायकलचे किती पैसे मिळाले सांगा बरं मला. राणीने किती दिले, 1000 रुपीज, बरोबर. पण निधीला 100 रुपीज ऍज अ कमिशन म्हणून जेठालाल काकांना द्यायचे होते. सो 1000 रुपीज मधून 100 रुपीज मायनस केल्यावर किती रिमेनिंग राहतात, 900 रुपीज. सो निधीला या सायकलचे 900 रुपीज मिळालेले आहेत. लक्षात आलं का तुम्हाला जेठालाल काकांनी कशा प्रकारे निधी आणि राणीकडून कमिशन घेतलेले आहे. या दोघी एकमेकींना ओळखत नव्हत्या, बरोबर. या दोघींची भेट घालून देऊन जेठालाल काकांनी निधीची सायकल राणीला विकलेली आहे. त्या मोबदल्यात त्यांनी 200 रुपीज कमिशन दोघींकडून घेतलेले आहे, 100 रुपीज निधीकडून आणि 100 रुपीज राणीकडून. आय होप तुम्हाला कमिशन ही काय कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित कळली असेल. आता टेक्स्टबुक मध्ये कमिशनची काय डेफिनेशन दिलेली आहे ती एकदा समजून घेऊयात. Sometimes it is not possible for a company to sell their manufactured goods. In such a case, the company assigns responsibility of selling the goods, for example, books, cloth, soap, etc. The person gets some remuneration for the service. The remuneration is called commission. The person who provides such type of services is called a commission agent. हे पहा, बऱ्याचशा वस्तू
कंपनी तयार तर करते, पण कंपनीला त्या वस्तू स्वतःच विकणे पॉसिबल होत नाही. तर कोणकोणत्या वस्तू कंपनीमध्ये तयार होतात बरं? तर खूप साऱ्या वस्तू कंपनीमध्ये तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल ब्रश, टूथपेस्ट, सोप, आणखी बुक्स, नोटबुक्स, कपडे, या सगळ्या वस्तू कंपनीमध्ये तयार होतात. पण त्या वस्तू स्वतःच विकणे कंपनीला पॉसिबल होत नाही. मग अशा वेळी कंपनी काय करते, एका माणसाला ही रिस्पॉन्सिबिलिटी सोपवते की तू आमच्या या सगळ्या वस्तू सेल करायच्या आणि त्या मोबदल्यामध्ये तुला काही पैसे दिले जातील. त्या पैशालाच, हे पहा, त्या मोबदल्यालाच रेम्युनरेशन असं म्हणतात. आणि हे जे रेम्युनरेशन कंपनी त्या माणसाला देत असते त्यालाच कमिशन असे म्हणतात. आलं लक्षात? जसं की जेठालालने घेतलं होतं कमिशन. आणि द पर्सन हु प्रोव्हाइड सच टाइप ऑफ सर्व्हिस, आणि अशी सर्व्हिस जो माणूस प्रोव्हाइड करतो एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या माणसाला, त्याला काय म्हणतात, कमिशन एजंट. आता जेठालाल काय झाले, कमिशन एजंट झाले आणि त्यांनी निधी आणि राणीकडून जे घेतलं त्याला काय म्हणणार, कमिशन असं म्हणणार. कमिशन इज डिसाइडेड इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. कमिशन हे नेहमी पर्सेंटेज मध्ये डिसाइड केलं जातं. आता जेठालालच्या केसमध्ये आपण 100 रुपीज धरलं होतं, हो की नाही? 100 रुपीजलाच आपण 10% असं सुद्धा म्हणू शकत होतो. पण तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित कळावं त्यासाठी मी पर्सेंट हा वर्ड नाही यूज केला. 100 रुपीज म्हणजेच 1000चे 10% झाले, हो ना? So commission is decided in terms of percentage. The rates of commission vary according to the types of goods. वस्तू बदलली की कमिशन सुद्धा बदलत जातं. आता बुक्स सेल करायचे असतील तर त्याचं कमिशन वेगळं असतं, पण एखादी जमीन जर सेल करायची आहे तर त्याचं कमिशन हे वेगळं असतं. इफ ओनर्स ऑफ लँड, हाऊस, कॅटल एक्सेट्रा want to sell the belongings, it is not easy for them to find such customers. आता बऱ्याचदा काय होतं, लोकांना त्यांची जमीन विकायची असते, घर विकायचं असतं, गुरढोरं विकायची असतात. मग अशा वेळी त्यांना डायरेक्ट कस्टमर मिळत नाहीत, हो ना? मग अशा वेळी ते काय करतात, एखाद्या एजंटला, ओळखीच्या एजंटला गाठतात आणि म्हणतात की आम्हाला आमची ही जमीन विकायची आहे, मग तुम्ही आम्हाला छानसा असं ग्राहक मिळवून द्या. मग जे आहेत एजंट्स ते म्हणतात ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पण त्या मोबदल्यामध्ये मी 2% घेणार, अमाऊंटच्या 2% घेणार. सो असं हे प्रत्येक वेळी पर्सेंटेज हे डिफरंट असतं. इन सच अ सिच्युएशन द पर्सन हु ब्रिंग्स द सेलर अँड द बायर टुगेदर इज नोन ॲज अ मीडिएटर. आता जो विकणारा आहे तो आणि जो विकत घेणारा आहे तो, या दोघांची भेट करून देणारा कोण आहे, तर तो कमिशन एजंट. मग त्या कमिशन एजंटलाच मीडिएटर असं सुद्धा म्हटलं जातं किंवा एजंट म्हटलं जातं किंवा कमिशन एजंट म्हटलं जातं. सो हे तीनही वर्ड्स त्या एजंटसाठी म्हणजेच आपण म्हणू शकतो की जेठालालसाठी वापरू शकतो. फूड ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड फ्लावर्स आर ऑल्सो सोल्ड विथ द हेल्प ऑफ अ मीडिएटर or an agent. For the job, the agent gets commission. The commission is received from the seller or the buyer or from both. आता जेठालालच्या केसमध्ये निधी आणि राणी दोघींकडून जेठालालने कमिशन घेतलं होतं. पण कधी कधी काय होऊ शकतं की फक्त जो सेलर आहे त्याच्याकडूनच कमिशन घेतलं जातं किंवा जो फक्त बायर आहे त्याच्याकडूनच कमिशन घेतलं जातं, दोघांकडून घेतलं जात नाही. कोणी तरी एकाकडून कमिशन हे घेतलं जातं किंवा दोघांकडून पण घेतलं जातं. सो डिपेंड्स, कंडिशन नुसार डिपेंड करतं. चला, आता कमिशन म्हणजे काय, काय कन्सेप्ट आहे ती तुम्हाला अगदी व्यवस्थित कळाली. आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 9.2 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 रुपीज फॉर अ पब्लिशर. काय केलेलं आहे जॉननी? जॉन इथे कोण आहे? कमिशन एजंट आहे, हो ना? त्याने काय केलेलं आहे, पब्लिशरचे जे बुक्स आहेत ते सेल केलेले आहेत. कितीला? तर 4,500 रुपीजला. फॉर दिस ही रिसिव्ड 15% कमिशन. आणि सेल करण्याच्या मोबदल्यामध्ये त्याने किती कमिशन घेतलेलं आहे? 15% कमिशन घेतलेलं आहे. जी अमाऊंट आहे सेल केलेली त्या अमाऊंटच्या 15% कमिशन घेतलेलं आहे जॉनने. Complete the following activity to find the total commission John obtained. मग आता इथे ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायला सांगितलेली आहे. सेलिंग प्राइस ऑफ बुक्स कितीला सेल केलेले आहेत? 4,500. सो इथे राईट करून घेऊयात.
आता रेट ऑफ कमिशन काय आहे, कमिशनचा रेट 15%. आता कमिशन किती ऑब्टेन केलेलं आहे, आता 15% काय आहे, रेट आहे, रेट ऑफ कमिशन. लक्षात घ्या 15%, पर्सेंट म्हटलं की तो रेट ऑफ कमिशन झाला. आणि कमिशन किती मिळालं, कमिशन किती मिळालं म्हणजे 15%ला आपल्याला रुपीज मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. तर हे पहा ते कसं करणार, 15% ऑफ कितीचे, 4500 चे 15%. सो कशा प्रकारे राईट करणार, 15% म्हणजे पर 115 रुपीज. सो 15/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, त्यानंतर ना 4500. आता हे पहा हे सॉल्व्ह कसं करणार, सॉल्व्ह करण्यासाठी रफ वर्क आपल्याला करायचं आहे. इथेच लगेच सॉल्व्ह करायचं नाहीये. हे पहा अशा प्रकारे रफ वर्क तुम्ही करून घ्यायचं आहे. आता इथे हे 2 zeros हे 2 zeros कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे 15 × 45. मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळतं 675. सो कमिशन काय झालं 675 रुपीज. पाहिलं किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे रफिक सोल्ड फ्लावर्स वर्थ 15,000 रुपीज बाय गिव्हिंग 4% कमिशन टू द एजंट. आता इथे व्यवस्थित समजून घ्या. रफिकने फ्लावर्स विकलेले आहेत कितीला, तर 15,000 रुपीजला. आणि फ्लावर्स विकण्यासाठी त्याने एक एजंट ठेवला होता आणि त्या एजंटला त्याने काय दिलेलं आहे, कमिशन दिलेलं आहे 4%चं. फाइंड द कमिशन ही पेड. मग रफिकने किती कमिशन दिलं ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. मग रफिकने कमिशन दिल्यानंतर किती अमाऊंट रिसीव्ह केली फ्लावर्स विकण्याची ती सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. चला तर मग सगळ्यात आधी आपण काय करत असतो, क्वेश्चन मध्ये काय काय गिव्हन आहे, काय काय दिलेलं आहे ते राईट करतो. सो गिव्हन काय काय आहे, सेलिंग प्राइस आहे 15,000 रुपीज. त्यानंतर कमिशन किती दिलेलं आहे, रेट ऑफ कमिशन काय आहे 4%. बरोबर. मग आता फर्स्ट क्वेश्चन त्यांनी काय विचारलेलं आहे, फाइंड द कमिशन ही पेड. रफिकने किती कमिशन या एजंटला दिलेले आहे हे फाइंड आउट करायचे आहे आपल्याला. 4% ऑफ 15,000. हो की नाही. सो इथे राईट करूयात कमिशन इज इक्वल टू 4% ऑफ सेलिंग प्राइस. 4% म्हणजे पर 104 रुपीज. सो 4/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, सेलिंग प्राइस आहे 15,000. आता सॉल्व्ह करा. हे 2 zeros आणि इथले 2 zeros कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे 4 × 150. 4 × 150 करा. 15 4s are 60 आणि हा 0 ऍज इट इज. सो किती झाले 600 रुपीज. सो कमिशन किती दिलेलं आहे रफिकने एजंटला 600 रुपीजचं कमिशन दिलेलं आहे. पुढचा काय क्वेश्चन आहे, फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. आता लक्षात घ्या कमिशन 600 रुपीज रफिकने दिलेलं आहे एजंटला. मग रफिकला किती पैसे मिळालेले आहेत, फ्लावर्स विकण्याचे 15,000 रुपीज इतके मिळालेले आहेत. पण 15,000 रुपीज मधले 600 रुपीज कमिशन रफिकने एजंटला दिलेले आहे. म्हटल्यावर रफिकला किती मिळणार, 15,000 मधून 600 सबट्रॅक्ट करावे लागतील. सो अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक इज इक्वल टू सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस काय आहे 15,000 मायनस कमिशन. सो 15,000 मायनस 600 रुपीज. 15,000 मधून 600 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग राहतात 14,400 रुपीज. राईट करूया तिथे 14,400 रुपीज. सो फायनल आन्सर काय असणार आहे, रफिक पेड 600 रुपीज ॲज कमिशन अँड द अमाऊंट रिसिव्ड बाय हिम वॉज 14,400 रुपीज. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर 9,200 रुपीज थ्रू अन एजंट. एक फार्मर आहे, त्या फार्मरने एजंट थ्रू 9,200 रुपीजचे फूड ग्रेन्स विकलेले आहेत. द रेट ऑफ कमिशन वॉज 2% आणि जे कमिशन एजंटला दिले फार्मरने त्याचा रेट काय आहे 2%. हाऊ मच अमाऊंट डिड द एजंट गेट. मग एजंटला किती पैसे मिळाले. खूप इझी असा क्वेश्चन आहे हा. ओके नाही, फक्त आपल्याला कमिशन किती मिळालं एजंटला हेच फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. सो गिव्हन काय आहे या क्वेश्चन मध्ये, कितीचं
फूड ग्रेन सेल केलेला आहे, सेलिंग प्राइस 9200 रुपीज आणि रेट ऑफ कमिशन काय आहे 2%. सो रेट ऑफ कमिशन 2%. 9200 चे 2% एजंटला दिलेले आहेत फार्मरने. मग 9200 चे 2% म्हणजे किती रुपये ते फाइंड आउट करायचंय. सो कमिशन इज इक्वल टू 2% ऑफ सेलिंग प्राइस. 2% म्हणजे पर 100 2 रुपीज. सो 2/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि सेलिंग प्राइस 9200 रुपीज. आता हे 2 zeros हे 2 zeros कट होणार आणि 92 इंटू 2 करणार. चला मल्टिप्लिकेशन करा. 92 इंटू 2 किती होणार हे पहा. 2 2s are 4. राईट करूया. 2 2s are 4. 2 9s are 18. 184. सो फार्मरने एजंटला किती कमिशन दिलं 184 रुपीज इतकं कमिशन दिलं. फायनल आन्सर कशा प्रकारे राईट करणार तर हे पहा. द एजंट गॉट अ कमिशन ऑफ 184 रुपीज. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. उमाताई purchased following items from a khadi bhandar: 3 sarees for 560 rupees each, 6 bottles of honey for 90 rupees each. On the purchase, she received a rebate of 12%. How much total amount did उमाताई pay? आता इथे एक नवीन वर्ड आलेला आहे रिबेट. रिबेट ऑफ 12% म्हणजे काय त्याआधी आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि मगच आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. जर थोडक्यात रिबेट या वर्डला डिफाईन करायचं झालं तर आपण डिस्काउंट म्हणू शकतो. रिबेट म्हणजेच डिस्काउंट आणि डिस्काउंट म्हणजेच रिबेट. फक्त एका स्पेशल कंडिशन मध्ये डिस्काउंटला रिबेट म्हटलं जातं. तर कोणत्या स्पेशल कंडिशन मध्ये तर जेव्हा डिस्काउंट आपल्याला शॉपकीपर देत असतो डिस्काउंट किंवा अमेझॉनवर फ्लिपकार्टवर मिंत्रावर सेल लागतो तेव्हा अमेझॉन आपल्याला डिस्काउंट देतं, फ्लिपकार्ट डिस्काउंट देतं, मिंत्रा डिस्काउंट देतं हो ना. पण रिबेट हा गव्हर्नमेंट देत असते. आलं लक्षात. हे पहा टेक्स्टबुक मध्ये रिबेट बद्दल आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती एकदा रीड करूयात समजून घेऊयात. द ऑर्गनायझेशन्स लाईक खादी ग्रामोद्योग, हँडलूम्स शॉप्स, हँडीक्राफ्ट सेलिंग सेंटर्स, बचत ग्रुप्स एक्सेट्रा गिव्ह अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट्स. हे सगळे जण काय करतात अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट्स देतात. कधी ऑन अ स्पेशल ओकेजन. कोणकोणते स्पेशल ओकेजन फॉर एक्झाम्पल ऍट द टाइम ऑफ गांधी जयंती. गांधी जयंतीच्या वेळी खादी टेक्सटाईल चे जे गुड्स आहेत त्याच्यावर चांगला डिस्काउंट प्रमोट केला जातो, डिस्काउंट दिला जातो. ऍट सच टाइम्स द अमाउंट ऑफ डिस्काउंट इज कंपेन्सेटेड बाय द गव्हर्नमेंट. आता हा जो डिस्काउंट दिला जातो तो डिस्काउंट खादी टेक्सटाईल नाही देत, तो डिस्काउंट गव्हर्नमेंट देत असते. जेव्हा खादी टेक्सटाईल्सच्या वस्तू आपण विकत घेत असतो तेव्हा आपण अमाऊंट देतो, सेलिंग प्राइस देतो बरोबर. आणि जो डिस्काउंट दिला जातो तो गव्हर्नमेंट खादी टेक्सटाईलला कंपन्सेट करत असते. गव्हर्नमेंट खादी टेक्सटाईलला डिस्काउंटची अमाऊंट देत असते. मग त्यालाच काय म्हणतात रिबेट असं म्हणतात. दिस मॉनेटरी compensation is known as rebate. Hence, rebate is also a type of discount. The individuals having income up to certain limit also receive some discount on their payable income tax. This discount is also known as rebate. कळालं का तुम्हाला? इतक्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची काहीच गरज नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा डिस्काउंट म्हणजेच रिबेट आणि रिबेट म्हणजेच डिस्काउंट. डिस्काउंट आपल्याला शॉपकीपर देत असतो किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा देत असतं. पण रिबेट आपल्याला कोण देतं तर गव्हर्नमेंट देत असतं. चला क्वेश्चन आता समजून घेऊयात पुन्हा. उमाताईंनी काय केलेलं आहे खादी भंडार मधून काही वस्तू विकत घेतलेल्या आहेत. कोणकोणत्या तर 3 साडीज घेतलेल्या आहेत. एक साडी 560 रुपीजला. हे पहा एक साडी 560 रुपीजला अशा 3 साड्या विकत घेतलेल्या आहेत उमाताईंनी. त्याचबरोबर मधाच्या बाटल्या घेतलेल्या आहेत. 6 बाटल्या घेतलेल्या आहेत. एक बॉटल 90 रुपीजला आहे. आणि त्यांच्या या खरेदीवर त्यांना 12% इतकं रिबेट मिळालेलं आहे. मग उमाताईंनी किती पे केलेलं आहे, किती अमाऊंट पे केलेली आहे खादी भंडारला ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे.
थोडक्यात इथे कॉस्ट प्राइस और सेलिंग प्राइस फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. पण कशा प्रकारे करायला सांगितलेली आहे, इथे त्यांनी डायरेक्ट दिलेला आहे का की 3 साड्या इतक्या रुपीजला घेतलेल्या आहेत किंवा 6 बॉटल्स हनीच्या इतक्या रुपीजला घेतलेल्या आहेत? नाही, त्यांनी 3 साड्या दिलेल्या आहेत, 3 साड्या दिलेल्या आहेत आणि एका साडीची किंमत दिलेली आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, 3 साड्यांची टोटल किती अमाऊंट असणार आहे ते फाइंड आउट करावं लागणार. त्याचबरोबर 6 बॉटल्सची टोटल किती अमाऊंट होणार आहे ते फाइंड आउट करावं लागणार. आणि मग जी टोटल अमाऊंट येणार त्याच्यावर 12% डिस्काउंट म्हणजे किती ते फाइंड आउट करावं लागणार आहे. चला, खूप इझी आहे. इन्फॉर्मेशन काय काय गिवन आहे तर रिपीट 12%, नंबर ऑफ साडीज 3, त्यानंतर कॉस्ट ऑफ ईच साडी 560 रुपीज. मग 3 साड्यांचे किती, एका साडीचे 560 रुपीज. मग 3 साड्यांचे किती तर 560 इंटू 3, 560 इंटू 3 केलं की आपल्याला किती मिळतं प्रोडक्ट 1680 रुपीज. राईट करूयात 1680 रुपीज. त्यानंतर 6 बॉटल्स ऑफ हनी आहेत. सो नंबर ऑफ हनी बॉटल्स 6. ईच बॉटल कितीला आहे 90 रुपीजला. सो 6 बॉटलचे किती झाले 90 इंटू 6 करावं लागणार. किती होणार 90 इंटू 6, 6 9 जार 54 आणि 6 0 जार 0, 540. आता टोटल अमाऊंट किती झाली, टोटल परचेस किती झालं ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 1680 प्लस 540 करावं लागणार आहे. सो टोटल अमाऊंट ऑफ परचेस इज इक्वल टू कॉस्ट ऑफ 3 साडीज प्लस कॉस्ट ऑफ 6 हनी बॉटल्स. 3 साड्यांचे किती झाले 1680 रुपीज प्लस 6 हनी बॉटल्सचे किती झाले 540 रुपीज. ऍडिशन करा, टोटल काय आलं 2220. राईट करूया 2220. आता टोटल कितीचं परचेस केलेलं आहे उमाताईंनी ते आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे. मग जी टोटल अमाऊंट आहे त्यावर उमाताईंना 12% इतका डिस्काउंट और वी कॅन से रिबेट मिळालेला आहे. सो उमाताईंनी किती अमाऊंट पे केली ते फाइंड आउट करायचे की नाही. मग टोटल परचेस 2220चा 12% म्हणजे किती ते आपल्याला फाइंड आउट करावं लागणार. सो रेट ऑफ रिबेट इज इक्वल टू 12% आहे की नाही. मग रिबेट किती द्यावं लागणार तर 12% ऑफ टोटल अमाऊंट ऑफ परचेस. 12% म्हणजे 12 रुपीज पर 100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि टोटल अमाऊंट ऑफ परचेस आहे आपली आलेली 2220. आता इथे हे पहा, इथे आपण डिनॉमिनेटरला पूर्णपणे इथून घालू शकत नाही कारण की हे पहा हा 0 इथं कट होणार, पण पूर्णपणे आपण डिवाइड करू शकत नाही डिनॉमिनेटरला. तुम्ही ट्राय करून पहा. मग आपण काय करूयात आता न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करूयात. सो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना प्रोडक्ट येते 26,640 रुपीज. सो राईट करूया तिथे 26,640 आणि डिनॉमिनेटर मध्ये 100 ऍज इट इज. आता इथे सुद्धा तुम्ही हा 0 आणि हा 0 इथे कट करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. पण नाही कट केला तरीही चालणार आहे. हे पहा आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 100 आहे की नाही, 1 वर 2 झिरोज आहेत. 1 वर 2 झिरोज म्हणजे डेसिमल पॉइंट मध्ये जर आपल्याला याला कन्वर्ट करायचं असेल तर डेसिमल पॉइंट कुठे लागतो तर राईट साइडने 2 डिजिट सोडून. सो हे पहा अशा प्रकारे 26,640 या नंबरला डेसिमल पॉइंट आपल्याला द्यायचा आहे. कुठे देणार तर 2 डिजिट सोडून, म्हणून 1 2 इथे येणार डेसिमल पॉइंट. आलं लक्षात. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. उमाताईंना टोटल परचेसवर 2220 रुपीजचं परचेस केलं, त्यावर 12% रिबेट होतं म्हटल्यावर किती द्यावे लागणार आहेत कमी तर 266.40 इतके रुपीज त्यांना डिस्काउंट मिळालेला आहे. पण मग त्यांनी किती पैसे दिले ते आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी 2220 रुपीज मधून हे जे रिबेट आहे ते आपल्याला मायनस करावं लागणार आहे. चला तर मग सबट्रॅक्ट करूयात. अमाऊंट पेड बाय उमाताई, टोटल परचेस मायनस रिबेट. टोटल परचेस किती आहे 2220 मायनस रिबेट 266.40. सबट्रॅक्शन करा. हे पहा सबट्रॅक्शन केल्यानंतर ना आपल्याला इथे
काय आन्सर मिळालेला आहे 1953.60. राईट करूयात 1953.60 इतकी अमाऊंट उमाताईंना खादी भंडारला पे करावी लागलेली आहे. सो फायनल आन्सर कशा प्रकारे राईट करणार? द टोटल अमाऊंट पेड बाय उमाताई इज 1953.60. आय होप तुम्हाला क्वेश्चन कळायला असणार आहे. खूप इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आणि या प्रॅक्टिस सेट मधील हा लास्ट क्वेश्चन आहे. यूज द गिवन इन्फॉर्मेशन अँड फिल इन द बॉक्सेस विथ सुटेबल नंबर्स. इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती इन्फॉर्मेशन यूज करून आपल्याला हे बॉक्सेस फिल करायचे आहेत. श्रीमती दीपांजली पर्चेस्ड अ हाऊस फॉर 7,50,000 फ्रॉम श्रीमती लीलाबेन थ्रू अन एजंट. हे पहा, दीपांजली यांनी लीलाबेन यांच्याकडून 7,50,000 रुपीजला एक घर विकत घेतलं. कोणा थ्रू? तर एजंट थ्रू. एजंट हॅज चार्ज्ड 2% ब्रोकरेज फ्रॉम बोथ ऑफ देम. आणि एजंटने 2% ब्रोकरेज दीपांजली यांच्याकडून पण घेतलेलं आहे आणि लीलाबेन यांच्याकडून सुद्धा घेतलेलं आहे. 2% ऑफ ब्रोकरेज. 2% ऑफ कशाचे? तर 7,50,000 रुपीजचे. आला क्वेश्चन लक्षात तुम्हाला? आणि ब्रोकरेज एजंटने दोघींकडून पण घेतलेलं आहे. सो क्वेश्चन पाहूयात. श्रीमती दीपांजली पेड डॅश इनटू, इथे काही बॉक्सेस दिलेले आहेत ते फिल करायचे. ब्रोकरेज फॉर परचेसिंग द हाऊस. मग दीपांजलीने किती ब्रोकरेज एजंटला दिलेलं आहे? सो हे पहा, 2% ऑफ 7,50,000 रुपीज असं आहे की नाही. सो 2% म्हणजे पर 100 2 रुपीज इतकं घेतलेलं आहे. कितीचे? तर 7,50,000चे. सो हे पहा, इथे राईट करूया 7,50,000 आणि 2% आहे की नाही, मग 2/100. आता हे सॉल्व्ह करा. आता इथेच नाही सॉल्व्ह करायचं, रफ वर्क करायचंय तुम्ही. हे पहा, अशा प्रकारे आपण रफ वर्क करूयात. हे 2 zeros कट होऊन जाणार आणि आता रिमेनिंग काय आहे? 7,500 इंटू 2 मल्टिप्लिकेशन करूयात. काय येणार प्रोडक्ट? हे पहा, 2 ने 2 zeros ला मल्टिप्लाय केलं, 2 zeros ऍज इट इज येतं. त्यानंतर 2 5s are 10. 10 मधला 0 इथे राईट केला, 1 कॅरी ओव्हर. 2 7s are 14. कॅरी ओव्हरचा 1 15. किती आलेला आहे? 15,000 रुपीज. 7,50,000चा 2% म्हणजे 15,000 रुपीज. इथे राईट करूयात. दीपांजलीने किती रुपीजचं ब्रोकरेज दिलेलं आहे एजंटला? तर 15,000 रुपीजचं दिलेलं आहे. आता जेवढं दीपांजली यांनी दिलेलं आहे तेवढंच लीलाबेन यांनी सुद्धा देणार की नाही, कारण की त्यांनी सुद्धा 2% ऑफ ब्रोकरेज दिलेलं आहे. सो दोघींनी पण, दीपांजली आणि लीलाबेन दोघींनी पण एजंटला 15,000 रुपीज इतकं ब्रोकरेज दिलेलं आहे. नेक्स्ट पाहूयात. श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकरेज ऑफ डॅश रुपीज. आत्ताच आपण फाइंड आउट केलं. 7,50,000चे 2% म्हणजेच 15,000 रुपीज. राईट करूयात. नेक्स्ट पाहूयात. टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय द एजंट इज. आता हे पहा, दीपांजलीकडून एजंटने 15,000 रुपीज घेतले, लीलाबेन कडून एजंटने 15,000 रुपीज घेतले. मग टोटल किती घेतले एजंटने? 15,000 प्लस 15,000 किती झाले? 30,000. हो ना. सो टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय द एजंट इज 30,000 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज डॅश रुपीज. तर श्रीमती दीपांजली यांनी घर विकत घेतलं की नाही? कितीला होतं घर? 7,50,000 रुपीज. पण घर विकत घेतेवेळी त्यांनी एजंटला 2% दिलं की नाही? 2% म्हणजे किती? तर 15,000 रुपीज. सो जी अमाऊंट आहे घराची ती प्लस एजंटला दिलेली अमाऊंट ही ऍड करावी लागणार. सो हे पहा, 7,50,000 प्लस 15,000 रुपीज. 0 प्लस 5 5 5 प्लस 1 6 अँड हा 7.
7,65,000 रुपीज. सो टोटल कॉस्ट किती पडलेली आहे दीपांजली यांना घराची, किती पैसे द्यावे लागले त्यांना घर घेण्यासाठी, तर 7,65,000 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे द सेलिंग प्राइस ऑफ हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन. लीलाबेन यांनी घर विकलं की नाही म्हणून सेलिंग प्राइस, दीपांजली यांनी घर घेतलं की नाही म्हणून कॉस्ट प्राइस म्हणतात. आला का फरक लक्षात तुमच्या? मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, जो विकत असतो त्याच्यासाठी सेलिंग प्राइस आणि जो घेत असतो त्याच्यासाठी कॉस्ट प्राइस. सो श्रीमती लीलाबेन यांना सेलिंग प्राइस किती मिळालेली आहे, तर घराची ओरिजिनल किंमत किती 7,50,000 रुपीज, पण एजंटला त्यांनी 15,000 रुपीज दिलेले आहेत. म्हटल्यावर किती मिळणार लीलाबेन यांना, तर 7,50,000 मधून आपल्याला 15,000 रुपीज सबट्रॅक्ट करावे लागतील. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 7,35,000 रुपीज. इथे राईट करूयात 7,35,000 रुपीज. सो अशा प्रकारे इथे हा आपला प्रॅक्टिस सेट 9.2 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.